अनुष्का आदित्यला घेऊन तिच्या घरी जायचा मूर्खपणा करणार नाही हे नक्की. मग कुठे नेलं असेल तिने आदित्यला? आई, आपण पोलिसांची मदत घ्यायची का? नाही, नको. पोलिसांकडे नको जायला. त्याने आदित्यच्या जीवाला धोका होऊ शकतो. तसंही तिने मला एकटीला बोलवलंय. आई, एकट्या जात आहेत आदित्य दादांना शोधायला? ती दिशा अनुष्का दोघेही खूप डेंजर आहेत. तिथे काही वर खाली झालं तर आईंच्या जीवाला धोका आहे. मला लवकरात लवकर प्रीतमना कळवायला हवं. आई, मी आलेच. आणि अनुष्काचं लोकेशन ट्रेस झालंय. मी सगळे डिटेल्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाठवले. मला खात्री आहे आदित्य तिथेच कुठेतरी असणार. हो, मी जाऊन त्याला घेऊन येते. वहिनी, तुम्ही एकटीने जाणं योग्य नाही. धोका आहे याच्यामध्ये. तुम्ही थांबा, मी आधी जाऊन चेक करून येतो. मी एकटीनेच गेलं पाहिजे. हे बघ, ती मुलगी वेडी आहे, मूर्ख आहे. पण तिच्या मनासारखं जर नाही केलं तर ती काय वाटेल ते करू शकते. आणि आदित्यच्या जीवाबरोबर मी ही रिस्क नाही घेऊ शकत. मोहन, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? वहिनी, अर्थात विश्वास आहे. बघ, नको काळजी करूस. आदित्य सुखरूप घरी परत येईल. वहिनी, अनुष्काने तुम्हाला एकटीला बोलवलंय, पण सगळंच तिच्या मनासारखं झालं पाहिजे असं काही नाही ना. आपण पण जसंच तसं वागलं पाहिजे. मला वाटतं की तुमच्यापासून काही अंतरावर आपली माणसं असायला हवी. चालेल, गाड्या काढायला जा. मी आलेच. ठीक आहे वहिनी. हा प्रिया, बोल ना. हॅलो प्रीतम, अनुष्काचा फोन आला होता. अनुष्काने आदित्य दादांना किडनॅप केलंय आणि आई तिथे एकटं भेटायला जात आहेत. मला ना काय करू काही सुचत नाहीये. मला खूप भीती वाटते हो, म्हणून तुम्हाला फोन लावलाय. काय? प्रिया थांब. प्रिया, आईला थांबव. आईला थांबव. तिकडे एकटं जाणं डेंजरस आहे. प्रिया प्लीज प्लीज काही कर आणि आईला थांबव. आम्ही येतोय तिकडे. हो हो. प्रीतम सर, बघा मला ना लय भीती वाटते. बघा, आपल्याला दोघांना बी शोधायला पाहिजे. हो, शोधूया शोधूया. पारू, तू तू शांत हो प्लीज. वहिनी, प्लीज काळजी घ्या स्वतःची. हो, आणि कोणाचाही फोन जरी आला तरी तू घरातनं बाहेर पडू नकोस. आई, आई, ए प्रिया 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 प्रिया, काय झालं? मोहन काका, आई एकट्या गेल्या. त्यांना थांबवायला हवं ती दिशा. नाही नाही, तू काळजी नको करू. ऐक ऐक, तू काळजी नको करू त्यांची. तू आज चल, तू आज चल. गुड मॉर्निंग. उघड जरा डोळे उघड. हा, इकडे तिकडे बघ बघ.
बघ किती जग सुंदर आहे ते, बघ जरा. हं? मी काय म्हणते, ऐक ना, मी तर म्हणते लग्नानंतर आपण इकडेच सेटल व्हायचं का? चुकीचं करतेस तू, चुकीचं करतेस तू. आईला जर कळलं ना. ए एक्सक्यूज मी, आईला कळलं तर म्हणजे? मला खूप काळजी आहे माझ्या सासूची, मी पहिलं कळवलंय त्यांना. येते ती तिच्या लाडक्या मुलाला भेटायला. इनफॅक्ट आपण तिला विचारूया ते लोकेशन कसं वाटतंय तिला, ते है ना? काय हवंय तुला, काय हवंय तुला? रिव्हेंज, रिव्हेंज हवाय मला. माझ्या बहिणीच्या प्रत्येक अश्रूंचा आणि माझ्या प्रत्येक अपमानाचा रिव्हेंज. You're dead. अनुष्का, you're dead. आई तुला जिवंत नाही. काय कॉन्फिडन्स आहे हा? अगदी आईवर गेलास बर का तू. ऐक ना, अहिल्या मला जिवंत सोडेल की नाही याच्यापेक्षा मी अहिल्याला जिवंत सोडेन की नाही याचा विचार कर. कधी येतेस तुझ्या मुलाला भेटायला? आणि हो, पोलिसांना कळवायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर आदित्यचा हरीश व्हायला वेळ नाही लागणार. हे अनुष्का मॅडम जसे दाखवतात तशा अजिबात नाहीये. माझी विनंती आहे, तुम्ही एकदा यांची चौकशी करा. समजा चित्र स्पष्ट होईल, नाहीतर तुमच्यावर पश्चातापाची येळ येईल. मला दिवस माहिती नाही माझ्यावर काय राग आहे, पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? हा, सुनांपेक्षा जास्त मान महत्व या नोकऱ्यांना मिळतं, आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर या पारूला मिळतं. हॅलो हॅलो देवी आई, तुम्ही एकटे कशा पाहिजे निघालात? हे बघा, तुमच्या जीवाला बी धोका आहे. तुम्ही कुठं आहात सांगा ना, आम्ही लगेच येतो तिकडं. पारू, मी काय सांगते ते नीट ऐक. मी आयुष्यभर धोका पत्करत आले, त्यामुळे आता मला कसली भीती नाही वाटत. मी आदित्यला वाचवणार हे नक्की आहे. पण या सगळ्यात जर मला काही झालं तर सगळ्यांना तू सावरशील. श्रीकांतला बीपी आहे, त्याच्या गोळ्या वेळेवर देशील. आदित्य प्रीतमला मैत्रीण म्हणून जीव लावशील. आणि प्रिया तर तुझ्या बहिणीसारखी आहे, तिलाही सांभाळून घेशील. हळूहळू सगळं शिकव तिला. देवी आई असं नका न बोलू तुम्ही. हे बघा, तुम्हाला काय बी नाही म्हणत. पारू, आता हे किर्लोस्कर साम्राज्य. देवी अरे मॅडमची गाडी कुठे गेली? देवी आई, हॅलो हॅलो देवी आई, हॅलो देवी आई, आवाज येत नाही तुमचा. देवी आई, हॅलो देवी आई. पारू, काय झालं? काय बोलली आई? बंद झालं मध्येच. मला काय बी कळत नाही. आपल्याला पोचायला पाहिजे. तुम्ही चालवा पटापट. प्रीतमने मला सांगितलं होतं, आईना एकटा नको जाऊ देऊ, त्यांना थांबव. पण मी येण्याआधीच आई निघून गेले. प्रिया, शांत हो. हे बघ, मी ओळखतो अहिल्याला. ती जे काही करेल ते पूर्ण विचार करूनच करेल.
आणि ती कोणालाही काहीही होऊ देणार नाही. हं? हॅलो, काय? कसं शक्य आहे? काय झालं? काय काय झालंय मोहन काका? वहिनींची गाडी गायब झाली. म्हणजे काय? म्हणजे बाउन्सर घेऊन चालले होते, मधून अचानक गाडी गायब झाली. कळलंच नाही कसं काय ते. काय? वा, म्हणजे आता हरीशला आणि त्याच्या भावाला जसं त्या दोघींनी मारून टाकलं, तसं आपल्या वहिनींना आणि आदित्यला पण मारून टाकणार वाटतं. कामिनी! बोल, शांत हो जरा. दादा चौकशी. दादा काय झालं? सावित्र्यांचं पाणी आणा लवकर. हे बघा, सगळं नीट होईल, तुम्ही सावरा स्वतःला. ठीक आहे, ठीक आहे, फाईन. हॅलो, दादा दादा हो दादा, चल आज चल. आईला प्लीज प्लीज आराम कर. तू ये, हळू. सावकाश ये. आई, प्रिया आई कुठे? प्रीतम, आई गायब झाले. काय? सगळ्या गाड्यांचा थापा एका बाजूला आणि आईंचीच गाडी गायब झाली. आई कुठे आहेत, काय, कोणाला काहीच पत्ता लागत नाहीये. तुला सांगितलं होतं ना आईला जाऊ नको देऊ. प्रिया, हे सगळं त्या दोघींचं कारस्थान आहे. जिवंताने सोडणार नाही 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 प्रीतम, हे बघा, ऐका, आपण घाईघाईत काहीच नको करायला. आपण शांतपणे बसून निर्णय घेऊया. पाहिजे तर आपण पोलिसांची मदत घेऊया. आता आधी बाबांना बरं वाटत नाहीये, आपण त्यांच्याकडे बघूया का प्लीज. काय झालं सर? देवी आईंना नक्की दिशा मॅडमनी आणि अनुष्का मॅडमनी त्यांच्या सोबत नेलं असणार. अशा परिस्थितीत समजे घाबरणं साहजिक आहे. नाही, आता गडबड गोंधळ करून उपयोग नाही. ही वेळ शांतपणे निर्णय घेण्याची आहे. काय अहिल्या, केलं ना धाडस, काढलं ना तुला उचलू. आता कुठे आहे तुझी पॉवर, तुझे गार्ड, तुझी सिक्युरिटी, तुझा वत्सक, तुझं साम्राज्य? सगळं शून्य झालं ना. आणि हो, तू आणि तुझा लाडका मुलगा दोघेही माझ्या ताब्यात आहात. तुला काय वाटलं अनुष्का, तू मला इथे घेऊन आली आहेस? मी स्वतःहून इथे आले कारण माझा आदित्य इथे. मला माझ्या आदित्यला बघायचं आणि तो सुखरूप असेल अशी अपेक्षा करते मी. कारण त्याच्या जीवाशी खेळून माझा रोष ओढवणं तुला परवडणार नाही. कम ऑन अहिल्या, मला माझ्या नवऱ्याची काळजी आहे. सुखरूप आहे, तोडून बरी आहे. कुठे आहे आदित्य? आदित्य, आदित्य, आई, आई, आदित्य, तू ठीक आहेस ना? तू काल आदित्य, अनुष्का,
ऐक ना, तू काय म्हणत होतास की तुझी आई येऊन तुला वाचवेल म्हणून? मी काय बघतेय, तुम्ही दोघेही माझ्याकडे अडकलाय. विचारे तर मला सांग, कोण राहिला तुम्हाला वाचवणारं? कोण शिल्लक आहे? श्रीकांत. तो तर हिच्या सल्ल्याशिवाय काहीच करू शकत नाही. प्रीतम, त्याच्यात एवढीही ताकद नाहीये. प्रिया नाही बिचारी, तिला जगच माहिती नाहीये अजून. तर राहिला कोण? मोहन. तो तर काय सांग काम आहे. आणि दामिनी ती तर एक नंबरची कार्टून आहे. कोणीच राहिलं नाहीये का तुम्हाला वाचवणारा? हा, बापरे, किर्लोस्कर एम्पायरची मालकीण अशीच म्हणणार आहे? फार वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे. नॉट फेअर. काय अहिल्या, का केलंस तू हे सगळं? सासू मी सांगते तुम्हाला. एक मिनिट, येते खाली. वेट. अनुष्काने हे सगळं तिच्या बहिणीसाठी केलं, म्हणजे माझ्यासाठी. माझ्या बहिणीला लग्नात कसा त्रास दिला होता आठवलं? ही दिशा जर का प्रीतमच्या आयुष्यात आली ना, तर प्रीतमचं आयुष्य सुंदर सोडा, मला खात्री आहे नरक होईल, नरक. सासून आदित्य फक्त मीच नाही तर या पाडू बरोबर सुद्धा उलटट. माझा इन्सल्ट केला, माझं लग्न मोडलं, एक एक करून माझ्या कानाखाली वाजवली सगळ्यांनी. आठवतंय ना सासू? त्या मैत्रिणींसमोर ती प्रीतमशी कशी वागत होती ना, याचा सीसीटीव्ही फुटेज आहे माझ्याकडे. आधी वाचलीस तू, पण आता मी तुला सोडणार नाही. अहिल्यादेवी किर्लोस्कर, मी हे सगळं का केलं कळलं ना आता? का? माझ्या झालेल्या प्रत्येक अपमानाचा बदला घेणार आहे आता मी. दिशा, माझं चुकलं. हा? ही अनुष्का, तू ऐकलंच आता काय बोलली? माझं चुकलं. साजू, परत एकदा बोला ना, परत एकदा प्लीज. ऐकून छान वाटलं. काय काय? दिशा, माझं खरंच चुकलं. तुला हाताने नाही, सोड्यानेच मारायला हवं होतं. हे बोल्या अहिल्यादेवी किर्लोस्कर आगाऊ बोलल्या.